पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील वर्षी 1 एप्रिलपासून महत्त्वाकांक्षी जीएसटीपी ची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवत सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत। या तारखेपूर्वी जीएसटी संबंधी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत खबरदारी घेण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली। जीएसटी कायद्याची अंमलबजावणी आणि दरांबाबत वेळोवेळी शिफारशी देण्यासाठी जीएसटी परिषदेच्या सातत्याने बैठकी घेतल्या जाव्या असेही त्यांनी सुचवलं। जीएसटीच्या अंमलबजावणीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी बुधवारी घेतलेल्या बैठकीत याबाबत आदेश दिले। 1 एप्रिल 2017 रोजी जीएसटीची अंमलबजावणी होण्याबाबत कोणतीही हयगय नको याची खातरजमा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। शिवपाल यादव यांनी उत्तर प्रदेशमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय। उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्रिपदासोबत शिवपाल यादव यांनी समाजवादी पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला आहे। मात्र मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शिवपाल यादव यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला नाही। तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंग यांना पाठवलेल्या राजीनाम्यात माझ्यामुळे पार्टीतील काही लोकांना त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं, म्हणून राजीनामा देत असल्याचं कारण त्यांनी पुढे केलंय। मात्र पक्षात एका सामान्य कार्यकर्त्यासारखं काम करत राहील असं देखील त्यांनी नमूद केलंय। प्रति लिटर 31 पैशाने स्वस्त झालाय। दर महिन्याच्या 1 आणि 15 तारखेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाचा आढावा घेतला जातो। त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची नव्याने रचना करण्यात येते। 1 आणि 16 तारखेला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आपल्या दरात बदल करतात। दिल्लीमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियानं हाहाकार माजवला आहे। चिकनगुनियानं तब्बल 13 जणांचा मृत्यू झालाय, तर डेंग्यूमुळे 14 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। राजस्थानमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियानं हाहाकार माजवला आहे। आरोग्यमंत्री राजेंद्र राठोड आणि कृषी मंत्री प्रभुलाल सैनी यांनाही चिकनगुनियाची लागण झाली आहे। 50 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागाला खडबडून जाग आली आहे। सुप्रीम कोर्टानं सौम्य बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी असलेल्या गोविंदा चामीची फाशीची शिक्षा रद्द केली आहे। कोर्टानं गोविंदा चामीला फक्त बलात्काराचा दोषी ठरवत 7 वर्षांची शिक्षा ठोठावली। उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका अल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टानं अबॉर्शनला परवानगी नाकारली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टानं ही परवानगी नाकारली आहे। ही अल्पवयीन 3 आठवड्यांची गर्भवती आहे। निकालानंतर कुटुंबानं आत्महत्येचा इशारा दिला आहे। उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये 2 अल्पवयीन मुलींसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे। मुलींनी आरडाओरड केल्यानंतर घटनास्थळी लोकांनी धाव घेतली। पोलिसांनी एका आरोपीला अटक केली, मात्र बाकीचे फरार होण्यात यशस्वी झाले। ग्रेटर नॉयडामध्ये एका नायजेरियन विद्यार्थिनीवर केनियाच्या विद्यार्थ्यानं बलात्कार केल्याचं समोर आलं आहे। एका सोसायटीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये हे दोघं राहत होते। पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। उत्तर प्रदेशच्या बरेली शहरात एका रोमिओला मुलीनं चांगलीच अद्दल घडवली। मुलीची छेड काढल्यानं त्या मुलीनं युवकाला चपलीनं चोप दिला। त्यामुळे परिसरात रोमिओंमध्ये नक्कीच धास्ती भरली असेल। उत्तर प्रदेशच्या शहाजहापूरमध्ये एका माथे फिरून नवऱ्यानं पत्नीचं नाकच कापलं। नातेवाईकासोबत पत्नीचे अवैध संबंध असल्याच्या संशयानं नवऱ्यानं हे कृत्य केलंय। घटनेनंतर नवरा फरार झालाय। उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरमध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। एका ट्रकमधून पोलिसांनी 1.5 कोटींचा गांजा जप्त केलाय। या कारवाईमध्ये 3 पोलिसांनी अटक केली आहे। कर्नाटकातल्या तुमकूरमध्ये मनरेगा कोऑर्डिनेटरवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात कोऑर्डिनेटरची 3 बोटं कापली गेली। मनरेगात खोटी बिल पास न केल्यानं हा हल्ला झाल्याचं कळतं आहे। चीनच्या फ्युजियाना प्रोव्हिन्समध्ये एका रोडवर चांदनुमा मोठ्या फुग्यामुळे काही वेळात गोंधळ उडाला होता। एका इमारतीला हा फुगा बांधला होता। फुग्याची दोरी फुटल्यानं तो अचानक रोडवर पडला, त्यामुळे परिसरातील लोकांची धावपळ झाली। चीनमधील शिंजियान प्रोव्हिन्समध्ये रोडवर एका बसला अचानक आग लागली, त्यामुळे एका व्यक्तीचा भाजून मृत्यू झाला। काही वेळ या रोडवरील वाहतूक दुसऱ्या बाजूला फिरवण्यात आली होती।
सिडनीमध्येही एका बसला आग लागली होती, त्यामुळे रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चीनच्या कोस्टल जियामिन शहरामध्ये अचानक आलेल्या वादळानं गोंधळाचं वातावरण तयार झालं होतं. हे वादळ 180 किलोमीटर वेगानं असल्याचं बोललं जातं. कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झालेली माहिती नाही, मात्र वाहतुकीवर याचा काही वेळ परिणाम जाणवला. एरिझोनाच्या फिनिक्समध्ये कारनं धडक देऊन एका पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामध्ये पोलीस जखमी झाला असून सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीची ओळख पटली आहे. अमेरिका आणि इस्रायलमध्ये ऐतिहासिक सुरक्षा करार झाला आहे. अमेरिका 10 वर्षांसाठी इस्रायलकडून $38 अरब घेऊन सैन्य पुरवणार आहे. कॅनडाजवळ असलेल्या आर्क्टिक महासागरात ब्रिटिश जहाजाचे अवशेष आढळून आले. HMS टेरर असं या जहाजाचं नाव आहे. न्यूयॉर्कमध्ये ह्युमन राईट्स ग्रुपच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. गुप्त माहिती लीक झाल्यानं ही निदर्शनं करण्यात आली. NSAच्या माजी कंत्राटदार स्नोडेन जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत ही निदर्शनं चालू ठेवणार असल्याचं निदर्शनकर्त्यांचं म्हणणं आहे. उत्तर कोरियामध्ये 5व्या परमाणु परीक्षणानंतर जल्लोष साजरा करण्यात आला. प्योंगयांगमध्ये एका विशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.